नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त हे सगळे सजावट सुरू आहे. तर ज्यांनी मला घडवले, या जीवनात मला जगायला शिकवले, लढायला शिकवले, अशा प्रत्येकाची मी ऋणी आहे. असेच माझ्या पाठीशी उभे राहा. माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे, मग तो लहान असो व मोठा. मी प्रत्येकाकडून न कळत खूप काही शिकत असते. अशा आपल्यासारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझ्या हृदयापासून धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर बघू शकता अशा प्रकारे मला माझं याचं उंबरठा लेपन झालं आहे. आता मी हा जो स्प्रे केला ना, गुलाब अत्तरचा स्प्रे, तो पण करून झाला आणि तो स्प्रे केला ना एकदम छान असं येणाऱ्याला मस्त वाटतं आणि सुगंध पण खूप छान दरवळतो घरामध्ये. म्हणून एकदा म्हणजे पौर्णिमा, अमावस्या, गुरुवार, शुक्रवार, मंगळवार, असं शनिवार असं जर उंबरठा लेपन केलं ना तर उंबरठा लेपनाचे फायदे पण खूप छान आहे. बघा उंबरठा लेपन झालं तर आज बघा किती सुंदर फूल आलंय माझ्या गार्डनमध्ये. इतकं सुंदर ना, हे जणू असं स्वामींसाठीच सगळी फुलं उमलले. आणि खरं सांगते मी, हे सगळी फुलं मी आज स्वामींना वाहणार आहे. कारण मी विकत पण आणली होती फुलं, पण इतकी सुंदर आणि ताजी आणि फ्रेश फुलं आली तर मी ती सगळी फुलं स्वामींनाच आज वाहणार आहे. ती स्वामींसाठीच उमलली आहेत आज, मला तरी असं वाटतंय. आणि बघू शकता तुम्ही, बघा हे माझं काय सुरू आहे. तर आज माझी स्वामींनी इतकी परीक्षा घेतली की खूप विचारू नका. कारण हे ना मी जवळजवळ 15 ते 20 मिनिटापासून हे मी लावत होती ते खाली पडत होतं. असं खूप वेळा झालं बघा. इतकं वेळेस म्हणजे अक्षरशः मी कंटाळली होती. आणि असं कधीच होत नाही बरं का. नेहमी एका फटक्यात लगेच लागतं ते, कारण नेहमी लावते मी, असं नाही की मी आजच लावलं. पण आज स्वामींना माझी परीक्षा घ्यायचीच होती ना, आणि त्यांनी घेतलीच. आणि त्यांच्या परीक्षेत मी पण उत्तीर्ण झालीच. मी लावलं तेव्हाच राहिली मी पण. तर चला, तर स्वामींनी परीक्षा घेतली, स्वामींच्या परीक्षेत पास झाली. आता पुढची पूजा कशी संपन्न करतात स्वामी बघूया आपण. मी ते एकच समजते की माझे कर्मच माझे भाग्य आहे. या विश्वासाने आणि विचाराने काम करणारा कधीही हारत नाही. अशा प्रकारे मी हे विश्वास ठेवला महाराजांवरती. महाराजांना विनंती केली आणि बघा फायनली माझं काम पूर्ण झालंच. आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपरिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेचे महत्त्व म्हणजे याच दिवशी गुरुपौर्णिमेचा आरंभ झाला असे मानले जाते. म्हणूनच हा दिवस संपूर्ण जगात गुरूंच्या स्मरणाचा दिवस म्हणून पवित्र मानला जातो. याचबरोबर महर्षी व्यासांचे या दिवशी विशेष महत्त्व आहेत. त्यांनी वेदांचे वर्गीकरण, महाभारताचे लेखन आणि अनेक पुराणांचे संकलन केले होते.
तर गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? गुरुपौर्णिमा हा सण महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो, जे वेदांचे विभाजन करणारे ऋषी होते. या दिवशी गुरूंचा सन्मान, त्यांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांची पूजा करणे ही परंपरा आहे. वेदव्यास यांनी घोर तपश्चर्येनंतर वेद, पुराणे आणि महाभारत यांची रचना केली, म्हणून त्यांना आद्य गुरु मानले जाते. गुरुपौर्णिमेचे महत्त्व खूप मोठे आहे, कारण या दिवशी गुरूंच्या महत्त्वाची आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. गुरूंचा सन्मान. गुरुपौर्णिमा हे गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आणि त्यांना सन्मान देण्याचे एक विशेष पर्व आहे. गुरु आपल्या जीवनातील मार्गदर्शक असतात आणि त्यांचे मार्गदर्शन आपल्याला यशाच्या दिशेने नेते. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. आजपर्यंत कळत नकळत ज्ञान देणाऱ्या सर्वांना आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन. गुरु म्हणजे आईसारखी महान. गुरु माझी माऊली. देरेदार वृक्षासारखी ज्ञानाची सावली. शिस्तीवरती भिस्त तिची. नियमास काटेकोर. अनुकरणाने त्यांच्या प्रगतीचा मिळतो जोर. उच्चार स्पष्ट व्यक्त करती. ज्ञानाचे आखाडे विचार बुद्धीला देती. संकलनाची तडाखे. गुरुवरची निष्ठा व प्रयत्नांची पराकाष्ठा या सर्वांची गुरु साक्षी बनवी शिष्याचे व्यक्तिमत्व महान. अशा पद्धतीने अभिषेक पूजा वगैरे सगळं संपन्न झालं आहे माझं. आता महाराजांचा अभिषेक पण झाला. धूप दीप नैवेद्य सगळं दाखवून झालं. आता महाराजांची आरास आणि सजावट मी करून घेते. आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे. गुरु म्हणजे मायबाप. नाम घेता हरतील पाप. गुरु म्हणजे आहे काशी. साथी तीर्थ तयापाशी. तुका म्हणे ऐसे गुरु. चरण त्यांचे हृदय परशी. श्री स्वामी समर्थ. अभिषेक झाल्यानंतर बघू शकता तुम्ही महाराजांचं रूप किती खुलून आलंय. मला तर ना आज स्वामी असं म्हणजे स्माईल करताना दिसतंय. तुम्हाला दिसते का तसं? सांगा बरं का मला. मला तर असं वाटतं आज एकदम असं स्वामींच्या चेहऱ्यावर एकदम असं स्माईल आहे आणि मस्त ते माझ्याकडे बघून असे हसतायत असंच वाटतंय मला तर आज. आणि अभिषेक झाल्यानंतर जे त्यांचं रूप खुलून आलं आहे ना, म्हणजे असं वाटतं त्यांच्याकडे बघतच राहावं. इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटतंय ना की म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला शब्दात. इतकं सुंदर वाटतंय. आता बघा महाराजांना त्यांचं आवडीचं हिना अत्तर लावून घेते मी आणि मग सजावट. आता महाराजांना छानपैकी मी आज मस्त जाईचा गजरा आणला आहे आणि त्याला सुगंध पण इतका छान आहे ना, खूपच छान आहे. महाराज तर आज एकदम पूजा बघूनच प्रसन्न होतील. महाराजांनाही आज माझी पूजा आवडली, कारण महाराज अभिषेक करताना घेतलं ना महाराजांना, तेव्हापासूनच महाराजांच्या चेहऱ्यावर एकदम असं वेगळं स्माईल मला दिसते बघा. आणि इतका घरभर सुगंध पसरला होता ना ह्या गजऱ्याचा की तुम्हाला काय सांगू. किती छान दिसतात बघा महाराज. नुसतं गजरा ठेवल्या आणि हे त्यांच्यासाठी आलेलं आज उमललेलं फूल.
शकता तुम्ही, अशा प्रकारे माझी आज गुरुवारची पूजा संपन्न झाली। आणि पूजा बघून कसं वाटलं तुम्हाला? मला तर आज खूप छान वाटलं आणि असं वाटलंही नव्हतं की पूजा इतकी छान, म्हणजे नंतर पूजेचं स्वरूप एकदमच असं चेंज होऊन जाईल म्हणून। इतकं सुंदर आणि छान वाटतंय ना। आज येल्लो आणि रेड कॉम्बिनेशनच मी महाराजांसाठी थीम निवडली होती, कारण पिवळ्या कलर महाराजांना गुरुवार असल्यामुळे तो खूप आवडतो आणि त्यामुळे म्हटलं चला आज रेड आणि येल्लो कलरचीच थीम ठेवूया। अशा प्रकारे मी महाराजांचं आज संपूर्ण पूजाविधी केली आणि मनालाही खूप छान प्रसन्न वाटलं। बघा किती सुंदर दिसत आहेत ना महाराज। आणि ही सगळी फुलं माझ्या गार्डनमधलीच फुलं आहेत आज मी महाराजांना वाहिलेली। आज मी विकताचं एकही फूल महाराजांना वाहिलं नाही, फक्त गजरा आणला तर तो गजराच महाराजांना, जाई जुईचा गजराच वाहिला आहे फक्त। आणि बघा ते फुलांमुळे आणि महाराजांचं रूप इतकं खुलून आलं आहे आणि वातावरण पण इतकं प्रसन्न आणि इतकं छान झालं होतं की म्हणजे माझीच नजर लागेल महाराजांना। इतकं सुंदर असं आजची पूजा झाली होती माझी। तर आता बघा महाराजांसाठी मी आरतीचं ताटही केलं आहे। आता महाराजांची छान आरती करून घेतली। आरती करून घेतल्यानंतर मग सर्व देवांची पण आरती केली आणि त्यानंतर मग आमचे जे गुरु आहेत ना स्वामी जनार्दन महाराज, त्यांचा आता फोटो माझ्याने फुटला होता, तो बनवायलाच म्हणजे मला आठवणच राहिली नाही। पहिली गोष्ट म्हणजे तो आता फोटो पण मी आता पुढच्या वेळेस दाखवेल तुम्हाला मी तो फोटो आमचे जे गुरु आहेत त्यांचं नाव आहे जनार्दन महाराज आणि स्वामी समर्थ महाराजांना तर मी लहानपणापासूनच मानते, म्हणून त्यात काही प्रश्नच नाही। आणि बघा हे आहेत आमचे हंस तेजी महाराज आणि तिकडचा जो फोटो आहे ना तो निष्कलंकी अवतार म्हणजे विष्णूंचा 10वा अवतार। सतपंथामध्ये त्यांची पूजा केली जाते। तर याच्यावरती पण मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवेल आणि सांगेल ते कशा पद्धतीने करतात, काय करतात ते। अशा प्रकारे आजची पूजा संपन्न झाली। महाराजांना यांनी फ्रूट्स आणले होते, आज गुरुवार असल्यामुळे त्यामुळे फ्रूट्सचा नैवेद्य पण दाखवला मी। आणि मग कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा।